नमस्कार. तर आज आपण बनवत आहोत शेंगदाण्याचे लाडू. तर थंडी आलेली आहे, भरपूर अशी भन्नाट थंडी आहे आणि आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढवण्यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ बनवत आहोत. सर्दी सुद्धा होते आहे थंडीमध्ये. तर त्याच्या आधी शरीराची उष्णता वाढवण्यासाठी मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा असं छोटा मोठा जर खाऊ म्हणून जर हे पदार्थ केले तर अतिशय उत्तम ना. तर मग चला, ज्यांच्या घरी मुलं आहेत त्यांनी तर आवर्जून हा पदार्थ बनवायचा आहे, ते म्हणजे शेंगदाण्याचा लाडू. पौष्टिक असा आहे हा लाडू. खायला मुलांना गूळ आणि शेंगदाणा या दोनच पदार्थापासून आपण बनवणार आहोत. थोडंसं ऍक्च्युली तूप सुद्धा आपण ऍड करणार आहोत. तर पाहूयात, आपण जे शेंगदाणे घेतले आहेत ते 2 वाटी घेतलेले आहेत. ऍक्च्युली हे माझ्या आईने आणले होते गावावरून लाल शेंगदाणे, तर ते घेतलेले आहेत. ऍक्च्युली तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ते शेंगदाणे तुम्ही घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर आपण हे शेंगदाणे छान असे खरपूस असे भाजून घेऊयात. तर हे जी कढई आहे ती चांगली गरम करून घ्यायची आणि मग आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे. तर शेंगदाणे भाजत असताना सतत आपण उलट्याने हलवत राहायचे आहेत हे शेंगदाणे, जेणेकरून आपले शेंगदाणे सर्व बाजूने छान असे खुसखुशीत भाजून निघतील. याकडे लक्ष द्यायचे आहे. डाग पडेपर्यंत भाजायचे आहे आणि गॅस यावेळी ठेवायचा आहे मीडियम. अतिशय फास्टही करायचा नाही, कारण जर फास्ट गॅस कराल तर शेंगदाणे करपण्याची शक्यता असते. आता पाहू शकता आपल्या शेंगदाण्याचा कलर चेंज झालेला आहे. छान असे डाग सुद्धा आलेले आहेत आपल्या सालांवरती. तर या पद्धतीने आपल्याला इतपत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. आता शेंगदाणे भाजून तर तयार आहेत आपले. आणि आता आपण पाहूयात फोलवरचं निघत आहे की नाही. टर्फल आहे ते निघालं की आपले शेंगदाणे अगदी पक्के मस्त असे परफेक्ट असे भाजून तयार आहेत. तर आता थोडंसं आपण हलवत राहायचं आहे आणि मग हे शेंगदाणे जे आहेत ते एका परातीमध्ये आपण ओतून घेऊयात आणि मस्त असे थंड करून घेऊयात. म्हणजे आपल्याला जी टर्फलं आहे ती वरची टर्फलं, म्हणजे ही टर्फलं नाहीये तर शेंगदाण्याच्या वरची ही लालसर जी टर्फलं आहेत ती आपण काढून घेणार आहोत. ऍक्च्युली ही टर्फलं सुद्धा जरी तुम्ही यूज केली या लाडूमध्ये तरीही चालेल. ऍक्च्युली ती सुद्धा पौष्टिक असतात. तर टर्फलं काढायची काही गरज नाही, पण थोडंसं एक टर्फलामुळे शेंगदाण्याच्या लाडूच्या चवीमध्ये थोडासा फरक पडतो. तर म्हणून आपण हे जे टर्फलं आहेत ती काढून घेत आहोत आणि साफ करून घ्यायचे आहे आपल्याला. मग हे शेंगदाणे टर्फलं काढल्यानंतर हाताने अशा पद्धतीने थंड झाल्यावर चुरडून घेतलीत ना, पटकन निघतात अगदी. आता मी थोडीशी टर्फलं याच्यामध्ये ठेवणार आहे आणि थोडी टर्फलं आपण काढून घेऊयात. तर पाहू शकता मस्त असे शेंगदाणे आतमध्ये खुसखुशीत असे भाजलेले आहेत. मीडियम गॅस ठेवायचा, जास्त फास्ट करायचा नाही, नाहीतर मग वरतून भाजतात आणि आतमध्ये कच्चे राहतात. तर आता आपल्याला हे सर्व मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे आहेत शेंगदाणे. तर आता थोडे थोडे करून आपण हे मिक्सरला ग्राइंड करून घेऊयात. अगदी बारीक नाही करायचं, फक्त चटकन बंद करायचं आहे आपल्याला मिक्सर चालू करून, म्हणजे भरड अशी येईल. आणि ही भरड जी आहे ती आपल्याला शेंगदाण्याची बनवून घ्यायची आहे. लाडूसाठी ही भरडच परफेक्ट आहे. आता तुम्हाला वाटल्यास तुम्ही अख्ख्या शेंगदाण्याचे सुद्धा लाडू बनवू शकता. तर आपली सर्व जी भरड आहे शेंगदाण्याची ती बनवून तयार झालेली आहे, पाहू शकता आपण. तर आता ही 2 वाटी शेंगदाणे आहेत. तर 2 वाटी शेंगदाण्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे 1 वाटी गूळ आणि तोही फुल भरून घ्यायचा आहे. वाटीच्या काठोकाठ नाही, तर वाटीच्या पूर्ण अगदी वरती असा डोंगर लागायला पाहिजे, डोंगर. तर तेवढा आपल्याला गूळ आपल्याला भरून घ्यायचा आहे. तुम्ही बारीक कट केला तरीही चालेल किंवा थोडे खडे असतील तरीही चालेल. ऍक्च्युली हे वितळून घ्यायचं आहे आपल्याला. पण त्याआधी आपण काय करणार आहोत, कढई गरम करायची आहे चांगली आणि मग त्याच्यामध्ये तुपाचा 1 चमचा घालायचा आहे. ऍक्च्युली तूप नसेल तर तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता किंवा वनस्पती घी जर असेल तर ते जरी यूज केलं तरीही चालेल. आता कढई चांगली कडकडीत गरम झाली आणि मग आपण गॅस करायचा आहे पहिल्या प्रथम, म्हणजे लो टू मीडियम असं करून आपल्याला हे जे गूळ आहे तो पातळ करून घ्यायचा आहे. अगदी त्याच्यातले खडे जे आहेत ते विरून गेले पाहिजे एवढं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे गूळ, पाहू शकता. तर मी ऍक्च्युली गुळाचे खडे घेतलेले आहेत. तुम्हाला वाटल्यास तुम्ही बारीक करून घेता, तुमचं काम पटकन होईल. ऍक्च्युली वितळायला जास्त वेळ लागणार नाही. आता आपण मीडियम गॅसवरती ठेवलेला आहे
गुळ वितळवायला. तर पाहू शकता मस्त असं आपल्याला हे हलवत राहायचं आहे. इथे सुद्धा सतत हलवण्याची गरज आहे. सतत चमच्याच्या सहाय्याने आपण हे खडे अशी इकडे तिकडे हलवत राहायचे आहे, जेणेकरून गुळ खाली करपणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. पटकन वितळतं ऍक्च्युली. आता पाहू शकता एक 4-5 मिनिटांमध्ये आपल्या गुळाचं छान असं एकदम पातळ असं पाणी तयार होईल. ऍक्च्युली पाणी घालायचं नाहीये ह्याच्यामध्ये. पाहू शकता मस्त असा गुळ आपला पातळ झालेला आहे. आणि गुळ जर तुम्हाला कडक लाडू हवे असतील तर गुळ चांगला अजून 2-3 मिनिटं शिजवून घ्यायचा, थोडासा कलर चेंज होऊ द्यायचा, थोडासा लालसर गुळ होऊ द्यायचा, मग तुम्हाला कडक लाडू मिळतील. आणि समजा तुम्हाला वाटतं की बाबा मुलांना खायचं आहे किंवा पटकन तुटला पाहिजे लाडू, तर गुळ पातळ झाल्यानंतर 1-2 मिनिट आपल्याला थोडासा आपण शिजवून घ्यायचा आणि मग लगेचच त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा जो कूट आहे तर तो आपल्याला ऍड करायचा आहे. तर आता मी गुळ पातळ झाला आणि 1 मिनिटभरच मी हे मिश्रण जे आहे किंवा हे जे पातळ असा गुळ आहे तो 1 मिनिटभर शिजवून घेतलेला आहे आणि मग लगेचच आपण शेंगदाण्याचा कूट ऍड केलेला आहे. आता तुम्हाला वाटल्यास तुम्ही याच्यामध्ये कडकपणा हवा असेल तर मात्र तुम्ही गुळ जास्त शिजवा, म्हणजे कडकडीत लाडू होतील. ते सुद्धा खायला छान असे चवीला असतात. पण लहान मुलांना कराल ना तर याच पद्धतीने करा. 1 मिनिटभर आपल्याला गुळ फक्त शिजवायचा आहे पातळ झाल्याच्या नंतर आणि लगेचच शेंगदाण्याचा कूट ऍड करायचा आहे. आता थोडंसं गरम गरम आहे तोपर्यंत आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत, कारण सर्व लाडू करायचे आहेत आणि मग थंड झाल्यानंतर लाडू व्यवस्थित तयार होत नाहीत. म्हणून गरम आहे तोपर्यंत हाताला थोडंसं वाटल्यास तूप लावू शकता आपण आणि मस्त असे छोटे छोटे गोल गोल लाडू बनवून घ्यायचे आहेत. ऍक्च्युली मुलांना टिफिनमध्ये हे लाडू तुम्ही 1-2 रोज देऊ शकता. खूप छान मस्त अशी रेसिपी आहे आणि या पद्धतीने आपण सर्व जे लाडू आहेत ते तयार करून घेऊयात. आता समजा जर कडक झालं असेल हे मिश्रण तर आपल्याला थोडंसं पातळ करून घेता येतं. गॅसवरती कढई ठेवा, परत थोडंसं हलवून घ्या. हे जे मिश्रण आहे ते परत पूर्वस्थितीत येईल, थोडंसं पातळसर होईल आणि मग परत तुम्ही लाडू वळायला घ्या जर जास्त तुम्ही बनवत असाल लाडू तर. आणि आता आतमधून मस्त असं मी फोडून दाखवते, अगदी सहजपणे मुलांना खाता येईल. तर अशा पद्धतीने आपण हा शेंगदाण्याचा लाडू तयार केलेला आहे. खूपच छान अशी चव आहे. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद.